सर चला 12वा प्लेयर वसुरी टीम आपण सुद्धा 12वा प्लेयर या ठिकाणी गुणलेखकासोबत पाठवायचा आहे जेणेकरून प्रत्येकाची अपडेट प्रत्येकाची नावं चांगल्या पद्धतीने कळली जातील. त्यामुळेच 12वा प्लेयर या ठिकाणी आवश्यक ठरला जाईल. सिलेक्शन आपण बघू शकाल दोन चांगल्या टीम आजच्या दिवसाची सुरुवात करताना बघायला मिळल्या जातील. आपण बघू शकतोय एका बाजूने डीकेपी पाहुणीपाडा हा संघ फलंदाजी करताना बघायला मिळला जातो. दोन चांगले बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना बघायला मिळले जातील. कालचा दिवस जर का बघायला गेलं तर चांगले संघ कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितले होते. खऱ्या अर्थानं चांगले क्रिकेट चांगले सामने बघायला मिळले होते प्रेक्षक वर्गाला. आजच्या दिवसामध्ये पुनश्च एकदा त्याच लेवलचं क्रिकेट या मैदानामध्ये रंगलं जाईल. आपण बघतोय सरपंच चषक खुपरी 2026 हा हंगाम बघायला मिळला जातोय. मान्य श्री किशोरजी पवार ग्रामपंचायत खुपरी सरपंच तसेच पूर्ण SBP खुपरी टीम यावेळेस मात्र या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत या सर्वांनी घेतली. अनेक चांगली सफल स्पर्धा या खुपरी गावामध्ये प्रेक्षकांना मात्र खऱ्या अर्थानं बघायला मिळली जाते आणि आजचा तब्बल तिसरा दिवस या मैदानावरती रंगला जाईल. दोन चांगल्या टीम एका बाजूने आपण बघतोय आई गावदी वसुरी बी टीम मैदानामध्ये दिसली जाते. ज्या टीमने टॉस जिंकला टॉस जिंकत गोलंदाजी हा डिसिजन या टीमचा मात्र आहे. त्यामुळे समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न हा जरूर केला जाईल. परंतु तसं घडेल का? कारण की डीकेपी पाहुणेपाडा तितक्याच ताकदीचा बलाढ्य संघ मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. त्यामुळे हे बॅटल रंगतदार होईल यात मात्र कुठलीही शंका नसेल. दरम्यान दोन बॅटर मैदानामध्ये हरेश आणि त्याच्या साथीला रोशन ही जोडी बघायला मिळली जाते. तर गोलंदाज गणेशला आपण बघू शकाल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. दरम्यान सुरुवात होईल. पहिला चेंडू पडला जातोय. पुन्हा एकदा वेलकम सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व प्रेक्षकांचे या सरपंच चषकामध्ये. दरम्यान पहिला चेंडू समोर आपण बॅटर बघू शकाल मिस्टर रोशन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय का? नक्की शोधला गेलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातील. यावेळेस चेंडूला फील्ड केले जात आहे. गती थोडीशी कमी होती चेंडूची त्यामुळेच रोखलं जाईल या चेंडूला. आपण बघू शकाल तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातील. त्या दोन धावा तब्बल 5 षटकांचा हा सामना बघायला मिळला जाईल. म्हणजेच या 5 षटकांमध्ये डीकेपी पाहुणीपाडा संघ या ठिकाणी किती धाव्यांचं लक्ष उभं करेल. कालच्या दिवसामध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये 60-70 पर्यंत धावा झाल्या होत्या. त्यामुळे सॉन साईडला मिड ऑन क्षेत्रामध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान डॉट आलाय चेंडू. दोन्ही चांगल्या टीम एकमेकांसमोर उभ्या टाकल्या. त्यामुळे एक चांगलं बॅटल रंगलं जाईल आणि चांगला सामना बघण्याची अपेक्षा इच्छा प्रेक्षक वर्गाला सुद्धा आहे. आणि गेले 2 दिवस चांगलं क्रिकेट या मैदानामध्ये रंगलं गेलंय. त्याच पद्धतीचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सुद्धा बघायला मिळो हीच पूर्ण अपेक्षा. यावेळेस मात्र हा चेंडू डॉट आलाय चेंडू. चांगल्या रीतीने चेंडूची हाताळणी केली जाते. गोलंदाज आपण बघू शकाल सध्या तरी गणेशला आपण बघू शकतो. पहिल्या षटकामध्ये गणेशने पहिल्या 3 चेंडूवरती चांगल्या रीतीने गोलंदाजी केली हेच आपण सध्या तरी म्हणू शकतोय. गणेश या गोलंदाजाला पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकात बघायला मिळली जाते. म्हणजे 2 धावा या ठिकाणी झाल्यात. चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळला जाईल. समोर फलंदाज रोशन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दरम्यान वाईडचा इशारा केला जातोय. आपण बघू शकाल एक अवांतर धाव ऍड केली जाईल. चांगल्या रीतीने सध्या तरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झालाय परंतु हा एक वाईडचा चेंडू हाताळला जातोय.
अवांतर धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकात 3 धावा सध्या तरी या ठिकाणी झाल्यात. यावेळेस बघा किती धाव्यांचं लक्ष आहे, कारण की सकाळचं सत्र, या सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी कशा रीतीने खेळताना बघायला मिळली जाईल. गोलंदाजांना साथ देईल की फलंदाजांना हवेमध्ये चेंडू भिरकावला गेलाय. दरम्यान झेलचा प्रयत्न, पहिला विकेट, पहिला हादरा, पहिला धक्का या ठिकाणी बसला जातोय. तो डीकेपी पाहुणीपाडा या टीमला पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी घडलं गेलंय. ऍक्शन आपण बघू शकतोय. धावसंख्या धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजेच 3 धावा. सुरुवात थोडीशी खराब या ठिकाणी बघायला मिळली जाते. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, परंतु तितकंच अंतर या फटक्यावरती मिळलं गेलं नाही. त्यामुळेच माघारी परतावं लागेल. निराश नक्कीच होईल स्वतःशीच. दरम्यान चेंडूचा खेळ झालाय तो, म्हणजेच आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, धावा झाल्या त्या 3. नवीन बॅटर जातोय मैदानाच्या दिशेने. महेशला आपण बघू शकाल. तिसऱ्या क्रमांकावरती महेश हा फलंदाज मार्गक्रमण करतोय. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये तितकाच महत्त्वाचा हा नेहमी मानला जातो, कारण की ज्यावेळेस आपला सलामीवर लवकर तंबूमध्ये परतला जातो त्या क्षणी सलामीवीराची भूमिका ही तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाला सुद्धा निभावण्याचा प्रयत्न करावा लागतो. या क्षणी बघूया महेश आलाय, लवकर विकेट गेलाय, त्यामुळेच या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्याच षटकामध्ये यावं लागेल फलंदाजाला. दरम्यान पुढचा चेंडू, 5वा चेंडू या षटकाचा हाताळला जाईल. गोलंदाज सध्या तरी चांगल्या रीतीने दिशेवरती नियंत्रण ठेवताना बघायला मिळला गेलाय. या दरम्यान 5वा चेंडू, चेंडूला फॉलो केलाय, चेंडू जाईल बाहेर, त्यामुळेच वाईडचा इशारा पंचाने केलाय. अवांतर धाव अजून एकदा ऍड केली जाते. धावसंख्या आपण बघू शकाल. धावा बघायला मिळल्या जातील. 4 धावा या ठिकाणी झाल्यात 5 षटकामध्ये. कालच्या दिवशी जर का बघायला गेले तर 60+ धावा बऱ्याच वेळेस आपण बघितल्या होत्या. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सुद्धा मोठा स्कोर बघायला मिळला जाईल का? यावेळेस आपण बघू शकाल एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूचा मारा केला जातोय. पहिले षटक ज्यावेळेस एखादा गोलंदाज हाताळतो, मोठी जबाबदारी घेऊन तो गोलंदाजी करताना बघायला मिळला जातो, कारण की प्रमुख गोलंदाजाला बऱ्यापैकी हे पहिले षटक दिले जातं आणि ती जबाबदारी योग्य पद्धतीने कशा रीतीने पार पाडता येईल आणि सुरुवातीच्या षटकामध्ये कशा रीतीने आपण विकेट प्राप्त करत समोरच्या टीमला प्रेशरमध्ये आणू, हा प्रयत्न नेहमी गोलंदाजाचा राहिला जातो. आणि या पहिल्या षटकामध्ये अद्याप 1 विकेट तर त्याने प्राप्त केलाय. दरम्यान चांगल्या चेंडूचा मारा केला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला जाईल या पहिल्या षटकाचा. गती भलेही थोडीशी कमी असेल, परंतु दिशा, टप्पा सर्व काही अचूक साधलं जात आहे. त्यामुळेच या ठिकाणी आपण बघू शकाल या पहिल्या षटकामध्ये समोरच्या टीमला रोखलंय ते फक्त आणि फक्त 4 वरती. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघू शकाल त्या 4. विकेट गेलाय तो 1. ॲक्च्युली पहिले षटक समाप्त झालाय. आपण बघू शकतोय मैदानामध्ये टॉस जिंकत गोलंदाजी हा निर्णय या टीमने घेतला आहे. ज्यावेळेस आपण टॉस जिंकतो, गोलंदाजी किंवा फलंदाजी जो काही डिसिजन असेल तो डिसिजन आपण घेत मैदानामध्ये उतरतो. त्यामुळेच जर का गोलंदाजी स्वीकारली, समोरच्या टीमला कमीत कमी धावींमध्ये रोखण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी एक चांगली रणनीती नक्कीच केली जाईल. रणनीती सफल ठरली गेली. यानंतर गोलंदाज स्वप्नील आलाय गोलंदाजी मार्गवरती. आपण बघू शकाल स्वप्नील या गोलंदाजाला. दरम्यान समोर 2 चांगले फलंदाज आपण बघतोय, महेश आणि त्याच्या साथीला हरेश. हा चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचं काम आणि हा प्रयत्न सफल ठरला गेलाय. अगदी जी वाईल्ड लाईन असते त्याच्या अगदी जवळ चेंडूचा मारा केला गेलाय. त्यामुळे डॉट चेंडू आला या ठिकाणी. आपण बघू शकाल चांगल्या गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये. अद्याप हात खोलण्याची किंवा मोठे फटके खेळण्याची संधी ही कुठल्याही प्रकारे फलंदाजाने दिली जात नाही. गोलंदाजांचं तितकंच कौतुक करावं लागेल, कारण की सुरेख चेंडूचा मारा अद्याप केला गेलाय. आपण बघू शकाल धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. अजून एकदा तोच प्रयत्न, अजून एकदा. यावेळेस मात्र डॉट आलाय चेंडू. चांगल्या रीतीने सध्या तरी चेंडूचा मारा केला गेलाय. या षटकाची सुरुवात चांगली होते हेच आपण म्हणू शकाल, कारण की 2 चेंडू आणि दोन्ही डॉट आलेत. सुरेख चेंडूचा मारा यावेळेस बघायला मिळला जातोय. पहिल्या षटकामध्ये जे प्रेशर बनवलंय ते प्रेशर कायम ठेवण्याचा प्रयत्न सध्या तरी गोलंदाज करतोय. या क्षणी बघू शकाल तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला. यावेळेस मात्र थोडंसं फंबळ आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय.
एक धाव यावेळेस मात्र मिळली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. आपण बघू शकाल धावा झाल्यात त्या 5. अद्याप धावसंख्या 5 बघायला मिळली जाते. आपण बघू शकतो सध्या तरी मैदानामध्ये चांगल्या रीतीने गोलंदाजीचा प्रात्यक्षिक बघायला मिळलं गेलंय. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आहे त्यामुळे फायदा मिळला जाईल फलंदाजाला. आणि चेंडू जाईल का, पण तो अगदी सीमारेषे लगत फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तोपर्यंत आपण बघू शकाल धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने भर धाव फलकामध्ये धावा होतील ते 7 धावा या ठिकाणी झाल्यात. फटका तर चांगला खेळला होता परंतु धीम्या गतीने चेंडू जात होता त्यामुळे वेळ मात्र भरपूर मिळला गेला. धावसंख्या दोन्ही पुढे जाते. 7 धावा सध्या तरी झाल्यात. पुढचा चेंडू ऑफ स्टंपला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान डॉट आलाय. चेंडू सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. कारण की या ठिकाणी जर का बघायला गेले तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि या षटकामध्ये सुद्धा फक्त आल्या त्या 3 धावा. म्हणजेच गोलंदाजाने आपला डिसिजन जो फील्डचा आहे तो सार्थकी ठरवला, योग्य ठरवलाय. फुल टॉस होता, फायदा मात्र तितकासा उचलता आला नाही. या क्षणी मिसअंडरस्टँडिंग होते, विकेट जाईल फलंदाजाला. या क्षणी माघारी परतावं लागेल. 2 षटकांचा खेळ इथे मात्र होतोय समाप्त आणि 2 षटकानंतर धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला पहिली 2 षटकं जर का बघायला गेली तर गोलंदाजी करणाऱ्या टीमची बाजूने गेली तसं म्हणावं लागेल. परंतु अद्याप येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये काय घडलं जाईल, पलटवार केला जाईल का? कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे की कधी कुठल्या क्षणी पलटवार होईल आणि कधी कुठला संघ सामन्यामध्ये परतला जाईल हे सांगणं इतकं सोपं नसेल. आपण बघू शकाल सरपंच चषक खुपरीचा हा हंगाम बघायला मिळला जातोय. या दरम्यान 3रा दिवस, पूर्ण 4 दिवस ही स्पर्धा प्रेक्षकांना बघायला मिळली जाईल. कालच्या दिवशी यजमान टीमने बाजी मारली. SBB खुपरी हा संघ क्वालिफाय झालाय, सुपर 4 साठी पात्र ठरला गेलाय. या दरम्यान आजच्या 3ऱ्या दिवशी कुठला संघ मात्र क्वालिफाय होताना बघायला मिळला जाईल. जर का बघायला गेलं तर चांगले संघ आजच्या दिवसामध्ये सुद्धा आहेत. आजचा गट जर का आपण बघितला गेला तर आजच्या दिवशी सुद्धा चांगल्या संघाचा समावेश पूर्ण दिवसभर बघायला मिळला जाईल. कालच्या दिवशी सुद्धा आपण बघितलं होतं SBB बिलोशी सारखा एक मजबूत संघ, खरिवली सारखा एक मजबूत संघ, मुसारने संघ होता. त्यानंतर सरसोळ हा संघ सुद्धा बघायला मिळला होता. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच चित्र बघायला मिळलं जाईल. दरम्यान पुढील गोलंदाज आलाय गणेश. या दरम्यान आपण बघू शकाल डॉट आलाय चेंडू. अद्याप गोलंदाजाने प्रेशर क्रिएट केलंय. जर का बघायला गेले तर प्रत्येक षटक आणि प्रत्येक षटकातील चेंडू हा चांगल्या टप्प्यावरती अचूक दिशेवरती हाताळला जातोय. दरम्यान प्रेशर आहे ते DKP पाहुणीपाडा या संघातील फलंदाजांवरती, कारण की धावा थोड्याशा कमी आहेत. दरम्यान पुढचा चेंडू येतोय. या क्षणी 4 मुंड्या चित केलंय फलंदाजाला. विकेट जाईल 3रा. या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. एवढंच मोठी सफलता हाती लागली जाते. आपण बघू शकाल एक मोठी विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा या ठिकाणी झाल्यात. गोलंदाजांचा बोलबाला मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. जो डिसिजन घेतला होता गोलंदाजी करण्याचा तो डिसिजन कशा रीतीने योग्य होता हे मैदानामध्ये स्पष्ट मात्र चित्र दिसलं जात आहे. कारण की आई गावदी वसुरी ब टीमने या ठिकाणी गोलंदाजीमध्ये अफलातून प्रदर्शन केलंय. समोरच्या चांगल्या फलंदाजी क्रमला सध्या तरी शांत ठेवण्याचं काम केले जात आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. ज्या रीतीने आपल्या दिशेवरती नियंत्रण ठेवलं गेलंय, दिशा असेल, टप्पा असेल, लाईन आणि लेंथ सर्व काही अचूक आणि या सर्व गोष्टींचा चांगला एक मिलाप बघायला मिळला जातो गोलंदाजीद्वारे. प्रेशर या ठिकाणी बघायला मिळलं जात आहे. आपण बघू शकाल 2 चेंडूचा खेळ झालाय. गणेशने जर का मागील षटक बघायला गेले तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा खूपच कमी धावा खर्च केल्या होत्या. फक्त 4 धावा दिल्या होत्या. 1 विकेट सुद्धा आपल्या नावे केला होता. तोच गणेश पुनश्च एकदा आलाय आणि तीच गोलंदाजी
या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळली जाते. चला धावफलक धावा झाले ते 7. प्रेशर आहे परंतु या ठिकाणी सामना करावा लागेल या प्रेशरचा. पुढचा चेंडू नवीन बॅटर तेजस आलाय मैदानामध्ये. वेगवान चेंडू होता, थोडासा अलग पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न दरम्यान वाईडचा इशारा केला गेलाय. अवांतर धाव या ठिकाणी मिळली जाते. वेग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अलग ॲक्शनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान दिशेवरती तितकंसं नियंत्रण बघायला मिळलं गेलं नाही. दरम्यान वाईडचा इशारा केला गेलाय. आपण बघू शकाल स्कोर झालाय तो 8. या दरम्यान पुढील चेंडू गोलंदाज ॲक्शनी काय घडलं गेलं. विकेटची घोषणा या ठिकाणी होते. यावेळेस मात्र बाद होईल फलंदाज. आपण बघू शकाल विकेटची घोषणा या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट गेलाय. एक चांगली सफलता म्हणावी लागेल. धावा झाले ते फक्त आणि फक्त 8. थोडंसं निराशा पदरी पडली जाते कारण की अपेक्षा डीकेपी पाहुणीपाडा या टीमकडून मोठ्या होत्या की या पहिल्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये एक मोठं आव्हान एक मोठं टार्गेट बघायला मिळलं जाईल. परंतु सध्या तरी वसुरी बी टीमने आपल्या गोलंदाजीद्वारे समोरच्या टीमला पूर्णतः प्रेशरमध्ये टाकलं गेलंय. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानामध्ये केलं जात आहे. जर का तुम्ही दिशेवरती नियंत्रण ठेवाल, टप्पा अचूक साधाल तर गोलंदाजांना मदत आहे. हे आपण कालच्या दिवसामध्ये अंतिम सामन्यामध्ये सुद्धा बघितलंय. कारण की खरेवली सारख्या मोठ्या टीमला, मजबूत टीमला खुपरी टीमने 3 षटकांमध्ये फक्त 8 वरती थांबवलं होतं. म्हणजेच गोलंदाजांना मदत आहे. जर का तुम्ही दिशेवरती नियंत्रण ठेवाल, टप्पा जर का अचूक साधला गेला तर या ठिकाणी गोलंदाजांना मदत आहे. हे आपण कालच्या दिवशी सुद्धा बघितलंय ना. आजच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये तेच चित्र बघायला मिळलं जात आहे. आपण बघू शकतो धावा झाल्यात त्या म्हणजेच 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ या षटकाचा झालाय. धावसंख्या बघायला मिळली जाते ती 8 धावा. विकेट गेल्यात अद्याप 4. ॲक्शन आपण बघू शकाल अजून एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट आलाय चेंडू. चांगल्या रीतीने गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये. सुरेख चेंडूचा मारा केला गेलाय. प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये 2 चांगले बॅटर आहेत. ते एक जमेची बाब म्हणावी लागेल. या दोन्ही फलंदाजांना डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. जी नौका डगमगताना दिसली जाते फलंदाजांची या टीमची, ती नौका तारण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. पुढील चेंडू यावेळेस धीम्या गतीने चेंडूचा वापर केलाय. आपण बघू शकाल डॉट आलाय चेंडू. धावसंख्या धावफलक 8 धावा फक्त या ठिकाणी झाल्यात. तिसरं षटक शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या फक्त 8 बघायला मिळली जाते. विकेट गेल्यात अद्याप 4. प्रेशर आहे परंतु प्रेशरमध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या फलंदाजाची खरी कसोटी असते मैदानामध्ये. प्रेशर आपण कशा रीतीने झेलतो आणि संकटांचा सामना कशा रीतीने करण्याचा दर्जा हा कळला जातो. ॲक्शनीय डॉट आलाय चेंडू. आपण बघू शकाल पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकानंतर झाल्यात. येणारी 2 षटकं अद्याप शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये फलंदाज पलटवार करतील का? पलटवार हा करावा लागेल डीकेपी पाहुणीपाड्या टीमला. एक फायटिंग टोटल धाव फलकावरती लावावं लागेल. येणारे 12 चेंडू त्यांच्या समोर असतील. भले 4 विकेट गेल्यात, तो इथून पुढे सुद्धा डाव सावरण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. जबाबदारी घेत या 12 चेंडूवरती खेळ मैदानामध्ये बघायला मिळला जाईल का? एवढंच बघूया. 12 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. नवीन गोलंदाज पण बघायला मिळला जाईल. या 12 चेंडूमध्ये डीकेपी पाहुणीपाडा संघ कितपत पोचेल यावरती नजरा सध्या तरी सर्व प्रेक्षकांच्या सुद्धा लागल्या गेल्यात. पहिली 3 षटकं जिथे शांत गेलीत, या 2 षटकांमध्ये गिअर चेंज करत मोठे फटके बघायला मिळले जातील का?
दरम्यान गोलंदाज आलाय कुंदन. पहिला चेंडू उडवला गेलाय. यावेळेस मात्र हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6 धावा षटकार येतोय. आपण बघू शकाल या ठिकाणी राज या फलंदाजाला अफलातून फटका. एक चांगला बॅटर आहे या टीमचा. डीकेपी पाहुणेपाडा टीमसाठी आपण बघू शकाल मैदानामध्ये भलेही 4 विकेट गेल्यात परंतु इथून सुद्धा डाव फलटण्याची धमक ताकद या फलंदाजामध्ये आहे आणि ती काम करावं लागेल. माहिती की प्रेशर कितीही असेल मी मात्र माझ्या शैलीमध्ये फलंदाजी करणार, माझ्या टीमला चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचवणार हा प्रयत्न दिसला जातोय. अजून एकदा उडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु यावेळेस जेल होईल का? मुश्किल होता. बराचसा मागे राहिला होता चेंडू. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस आपण बघू शकाल 2-16 धावसंख्या 16 बघायला मिळली जाते. लढा देण्याचं संघर्ष देण्याचं काम केले जात आहे मैदानामध्ये. राज आहे तोपर्यंत अशा अपेक्षा पूर्णतः डीकेपी पाहुणेपाडा या टीमच्या असतील. या फलंदाजावरती पूर्णतः जबाबदारी आहे. दरम्यान हा चेंडू ऑन साईडला चांगल्या रीतीने फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान पुन्हा एकदा 2 येतील का? नक्कीच येतील. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा जमवल्या गेल्यात. टोटल धावा झाल्यात त्या म्हणजेच 18 धावा या ठिकाणी बघायला मिळल्या जातील. या क्षणी 3 चेंडू 10 धावा जमवल्या गेल्यात. राज प्रयत्न करतो की माझ्या टीमला मी चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचवेन. अद्याप पूर्वार्धामध्ये कितपत मजल मारली जाईल हा चेंडू. यावेळेस मात्र आपण बघू शकाल डॉट आलाय चेंडू. चांगल्या रीतीने चेंडूचा मारा केला जातोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. आपण बघू शकाल डॉट चेंडू येतोय. धावसंख्या 18. 5वा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म विकेटने. यावेळेस अपील होते. अपील स्वीकारली जाईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. राजची खेळी सुद्धा संपुष्टात या ठिकाणी येते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज घेत यष्टीच्या मागे चेंडू गेला आणि बाकीचं काम यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाने केलंय. विकेट गेलाय. राजची खेळी संपुष्टात येते. या ठिकाणी अपेक्षा होते की एक चांगला फिनिशिंग टच या ठिकाणी दिला जाईल. तो अपेक्षा भंग झाला. निराशा पदरी पडली जाईल. सुरुवातीच्या षटकामध्ये ज्यावेळेस विकेट जातात धावा थोडेसे कमी येतात त्यामुळेच फलंदाजावरती प्रेशर हे साहजिकच येतं. खराब सुरुवातीनंतर पुढील येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर हे अधिकच वाढलं जातं कारण की प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर भिरकावण्याच्या नादामध्ये विकेट हे बऱ्याच वेळेस जातात. तेच घडलं गेलंय. राजला माघारी परतावं लागेल. एक महत्वाची सफलता समोरचा संघ पुन्हा एकदा प्राप्त करतोय. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकाचा बघायला मिळला जातोय. धावा झाल्यात त्या म्हणजेच 18 धावा. अंतिम चेंडू या 4थ्या षटकाचा बघायला मिळला जाईल. या क्षणी प्रयत्न झालाय. चेंडू उडवला गेलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. आलाय षटकार. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या बघायला मिळली जाते ती म्हणजेच 24 धावा या ठिकाणी झाल्यात. पहिल्या 4 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या 24. चला शेवटचं एक षटक अद्याप शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की 24 धावा थोड्याशा कमी धावा या ठिकाणी आहेत. या 6 चेंडूमध्ये किमान 15+ धावा येतील का? कारण की धावसंख्या थोडीशी कमी बघायला मिळली जाते. आपण बघू शकाल समोर गोलंदाजी लाजवाब होताना बघायला मिळली जाईल. एक चांगला आव्हान देण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु प्रयत्न सध्या तरी असफल ठरले गेलेत. मागील षटकामध्ये काही अंशी चांगल्या धावा आल्यात कारण की 2 षटकार 2 दुहेरी धावा अशा टोटल धावा मागील षटकामध्ये 16 जमवल्या गेल्यात. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील? अतिशयाला गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू वाईटचा इशारा केला जातोय. पंच आपण बघू शकाल पराग यांना पंचाच्या भूमिकेमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये अवांतर धावेने सुरुवात होते या षटकाची. 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळली जाईल. टोटल धावा 25 बघायला मिळल्या जातील.
बघूया ही आव्हान कुठपर्यंत जाईल, किती धावेंपर्यंत हा स्कोर मात्र पोहोचवला जाईल. हा चेंडू अजून एकदा अतिरिक्त धाव खर्च केली जाते. धावसंख्या बघायला मिळली जाईल. धावा झाल्या त्या 26 धावा. पहिल्या षटकांमध्ये अपयश आलं, फलंदाज निराश केल्या, विकेट गेल्या, धावा थोड्याशा कमी आल्या. गोलंदाजांचं कौतुक करावं लागलं. विशेष करून गणेशनी जी 2 षटकं हाताळलीत त्या 2 षटकांमध्ये समोरच्या टीमला त्याने पूर्णतः रोखलंय. पहिल्या षटकामध्ये 4 त्याने धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये वाईडची फक्त 1 धाव खर्च केली होती. ती गणेशची दोन्ही षटकं या इनिंगमध्ये महत्वाची ठरली गेली, टर्निंग पॉईंट ठरले गेले. दरम्यान शेवटचा गोलंदाज अतिश, पुढचा चेंडू खोलवर टेप्याचा हा चेंडू होता. एका धाब्याचा जोरदार प्रयत्न झालाय. दरम्यान आपण बघू शकाल 1 धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा बघायला मिळली जाते. या षटकामध्ये मोठे फटके येणं आवश्यक आहे. ते फटके येतील का, कारण की समोर गोलंदाजी त्या लेवलची होती. चांगल्या रीतीने गोलंदाजांनी काम केलंय. प्रत्येका गोलंदाजाने जी जबाबदारी दिली होती, जबाबदारी पार पाडली, हेच आपण म्हणू शकाल या पहिल्या सामन्यामध्ये. या सकाळच्या सत्रामध्ये एक लो स्कोरिंग सामना बघायला मिळला जातोय. कालचा दिवस जर का बघायला गेले तर पहिल्या सामन्यामध्ये 69 धावा पहिल्याच सामन्यामध्ये मुसारने टीमला लावल्या होत्या. या ठिकाणी पहिला सामना आजच्या दिवसाचा स्कोर थोडासा कमी जाणवला जातो, दिसला जातोय. येणारे 5 चेंडू पलटवार होईल का, अपील केली गेले, परंतु या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. विकेट जाते. फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. 1 धाव अनेक विकेट सुद्धा बाद झाला या ठिकाणी. नवीन बॅटर महेश गेलाय. टोटल धाबा 28. डीकेपी पाहुणेपाडा संघ या सकाळच्या सत्रामध्ये निराश जरूर होईल, कारण की एक चांगला संघ, नामांकित संघ आहे. परंतु सध्या तरी या पहिल्या लढतीमध्ये आपण समोरच्या टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करू शकाल, कारण की ज्या रीतीने पाहुणेपाडा टीमच्या फलंदाजांना या ठिकाणी रोखलं गेलंय. अपेक्षा होत्या की एक हाय स्कोरिंग सामना बघायला मिळला जाईल, पण तो अपेक्षा भंग झालाय, कारण की धावा थोड्याशा कमी आहेत धाव फलकावरती. 28 धावा. पुढचा चेंडू येतोय. गोलंदाज पुन्हा आतिश. हा चेंडू आपण बघू शकाल चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा आल्यात. धाव फलक मात्र या 2 धावेने पुढे सरकला जातोय. धावा होतील त्या 30. शेवटचे षटक आपण बघू शकतोय. गोलंदाज आतिशने अद्याप चांगले षटक हाताळलंय. यावेळेस मात्र हा चेंडू चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 धाव सहजपणे येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. तिसरी धाव चुकी होते का, नक्की चुकी होईल. विकेट जाईल. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन घडलं गेलं. चला नवीन बॅटर जाईल मैदानामध्ये लगेच. त्यावेळेस धाव संख्या आपण बघू शकाल 32 धावा या ठिकाणी झाल्यात. धाव संख्या 32 बघायला मिळली जाते. या दरम्यान आपण बघू शकतो या शेवटचे षटक. चार चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. धाव संख्या 32 बघायला मिळली जाते. हे 2 चेंडू 2 चांगले स्ट्रोक येतील का या ठिकाणी. यावेळेस 5वा चेंडू गोलंदाज तयार झालाय. यावेळेस 6 चेंडू जाऊ दिलाय. दरम्यान आपण बघू शकाल वाईडचा इशारा केला जातोय. अवांतर धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. आपण बघू शकाल स्कोर मात्र 33 धावा. हे 2 चेंडू तितकेच महत्वाचे ठरले जातील. जर का 1-2 चांगले फटके आले, चांगले मोठे फटके जर का आले, तर एक सम्मानजनक टोटल बघायला मिळलं जाईल. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये गॅप मध्ये चेंडू चाललाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. दरम्यान यावेळेस तिसरी सुद्धा येते का.
तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी बघायला मिळली जाईल. 3 धावा सप्लाईने पूर्ण केल्यात या ठिकाणी. आपण बघू शकाल 3ने धावफलक पुढे सरकला जातोय. धावा होतील त्या 36 धावा या ठिकाणी झाल्यात. येणारा एक चेंडू अद्याप शिल्लक आहे या षटकाचा. धावसंख्या 36 बघायला मिळली जाते. एवढेच शेवटचा चेंडू 5वं षटक आपण बघू शकाल. इनिंगचं शेवटचे षटक बघायला मिळले जात आहे. 36 धावा धावफलकावरती. एखादा चौकार किंवा षटकार मारत एक चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करेल का फलंदाज. अंतिम चेंडू वाईड चेंडू, वाईड चेंडू. यावेळेस मात्र इथे एक एक धाव ही महत्वाची ठरली जाईल. या ठिकाणी जी एक एक एक्स्ट्रा धाव मिळली जाते ती एक एक धाव या ठिकाणी चेसिंग मध्ये ज्यावेळेस समोरचा संघ उतरेल आणि डिफेंड करण्यासाठी ज्यावेळेस मात्र डीकेपी पाहुणेपाडा संघ गोलंदाजी करेल त्या क्षणी याच एक एक धावा महत्वाच्या ठरल्या जातील. दरम्यान अंतिम चेंडू पुन्हा एकदा जाऊ दिलाय, जाऊ दिलाय. या दरम्यान आपण बघू शकाल पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांनी केलाय. अवांतर धावेमध्ये भर होते. टोटल धावा 38 झाल्यात आणि या टोटल वरती डीकेपी पाहुणेपाडा चांगला संघर्ष करू शकेल. कारण की 5 षटकामध्ये 40 पर्यंत एक चांगला सामना बघायला मिळला जातो. जर का गोलंदाजी चांगली झाली तर 40 धावा पुरेशा ठरल्या जातात. त्यामुळे एक चांगला सामना खऱ्या अर्थानं मैदानामध्ये बघायला मिळला जाऊ शकेल. पुढचा चेंडू संपर्क झालाय. एक धाव सहजपणे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील. यावेळेस 2 धावा आल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. विकेट जातोय. टोटल धावा धावफलकावरती बघायला मिळल्या जातील त्या 40. या ठिकाणी आपण बघू शकाल डीकेपी पाहुणेपाडा हा संघ प्रथमतः फलंदाजी करत 40 पर्यंत पोहोचला गेलाय. एक फायटिंग टोटल आहे, सम्मानजनक टोटल आहे की ज्या टोटलवरती आपले गोलंदाज लढा देऊ शकतात, मेहनत घेऊ शकतात. तेवढ्या टोटल पर्यंत पाहुणेपाडा हा संघ पोहोचला गेलाय. तर 41 धाब्यांचा पाठलाग वसुरी ब संघ करेल का त्यासाठी आपल्यासाठी आवाज आपण ऐकू शकाल. ज्याने मात्र 2 दिवस चांगले समालोचन या ठिकाणी मैदानावरती या स्पर्धेद्वारे केलंय ते धीरज सर पुन्हा एकदा जोडले जातील. धन्यवाद नकुल सर. यापुढील होणाऱ्या सामन्याच्या टॉस कडे देखील आपण वळणार आहोत. जिथे एका बाजूने टीम डीसीसी डोंगस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम सप्तशृंगी माता सुपोंडे. बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. आज आपण पाहत आहे जिथे सरपंच चषक खुपरीकरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. सदरुद्दीन बाबा प्रसन्न खुपरी आयोजित सरपंच चषक 2026. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. गेले 2 दिवस ही स्पर्धा अगदी नावलौकिक झाली आहे. चर्चेमध्ये असलेली ही स्पर्धा आणि आज देखील वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले 10 संघ जे या स्पर्धेमध्ये खेळ करताना बघायला मिळतील. अर्थातच आपण पाहता आज 28 फेब्रुवारी 2026 पहिली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने टीम डीकेपी पाहुणीपाडा आणि गावदेवी वसुरी बी या 2 टीम दरम्यान ती मॅच आपण पाहताय. प्रथम बॅटिंग करत असताना डीकेपी पाहुणीपाडा टीमनं बरोबर 40 कुठेतरी संघ डगमगला होता. परंतु तदनंतर टेल एंडर्स आणि मिडल ऑर्डरच्या बॅटिंग लाईनअपनं ज्या काही धावा बनवल्यात त्या धावा मात्र त्यांना साथ देतील सेकंड इनिंग मध्ये. कारण 40 पर्यंत ते पोहोचलेत. 41चं टार्गेट आहे. आणि आज जे संघ इथपर्यंत खेळ करतील त्या आलेल्या सर्व टीमच्या खेळाडूंनी याची नोंद घ्या. तुम्ही पहिली धाव ही मैदानामध्ये क्रीजवर तर घेऊ शकता, परंतु दुसरी धाव जर तुम्ही क्रीजवरनं घेतली तर ती धाव तुम्हाला दिली जाणार नाहीये. याच्या सर्व टीमनं नोंद घ्यायची आहे. कारण मातीची विकेट आणि 4ही दिवस ही स्पर्धा त्याच विकेटवरती खेळवायची आहे. त्यामुळे आयोजकांची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिली धाव क्रीजवरनं घेऊ शकताय, परंतु दुसरी धाव जर तुम्ही क्रीजवरनं घेतली तर ती धाव ही तुम्हाला दिली जाणार नाही. याची नोंद घ्यायची आहे. चला यापुढे होणाऱ्या मॅचचा टॉस करण्याकरिता दोन्ही टीम्स जर पोहोचल्या असतील तर आपला कर्णधार तो टॉस बॉक्स मध्ये त्वरित जोडायचा आहे. मिड इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंग नंतर टॉस होणं ते गरजेचं असतं. डीसीसी डोंगस्ते टीमचा कर्णधार तो पोहोचला जाईल. टीम सुपोंडे टीम आपला कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये तो दाखल करायचा आहे. जाऊयात मैदानाकडे जिथे आपण पहिलं सत्र. पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी पहिल्या 3 ओव्हरला 8 होत्या, परंतु तदनंतरच्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा खूप चांगल्या आल्या. 40 पर्यंत पोहोचल्या आणि 41चं टार्गेट.
41 41 धावा करायच्या आहेत. फायटिंग टोटल तर बनली आहे, परंतु खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर ज्या पद्धतीची सुरुवात ती पाहुणीपाडाकरांकडनं झाली होती, त्या पद्धतीची सुरुवात जर इथनं खुपरीकरांच्या माध्यमातून झाली तर मग सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करत असताना त्या 40 धावा त्या देखील तुम्हाला अवघड वाटायला लागतील. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपण पाहत आहे, जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. एक क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनवरती तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक जो बरोबर लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधोमध त्याला तैनात केलं गेलं. बॉलिंग ट्रॅकवरती राज येतोय. राजच्या माध्यमातून पहिलं षटक कशा पद्धतीनं हाताळलं जाईल त्याचं हे षटक खूप महत्त्वाचं आहे, कारण समोरच्या टीमनं ज्या पद्धतीनं पहिल्या 3 ओव्हरमध्ये कामगिरी केली होती त्याच पद्धतीची कामगिरी ती त्यांना देखील करावी लागेल. मॅच चांगली होणार आहे, कारण फायटिंग टोटल तर बनली. 41चं टार्गेट आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकर एंडवरती बॅटरला आपण पाहत आहे चेतन, नॉन स्ट्रायकर एंडवरती मनोज. पहिलाच बॉल इथे होता फुलटॉस आणि त्या फुलटॉस बॉलवरती आपण जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला तो ड्राईव्हचा फटका, त्याच्यावरती एक सिंगल ती होतीये कंप्लीट. पहिल्या बॉलला होतोय शुभारंभ. धावसंख्या 1 या आकड्यावरती आहे. एका धावेनं धावसंख्या हलवली जरूर जाईल. खऱ्या अर्थानं मोठे फटके ते तितकेसे गरजेचे नाही आहेत या मॅचमध्ये. बघायला गेलं तर टार्गेट छोटं आहे, परंतु त्या छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना खुपरी खरं तर आपण पाहताय टीम वसुरी त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. हा बॉल आडवा बाटनं ऑन साइडला प्रहार केला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. बॉल वेगानं निघाला. क्षेत्ररक्षक धावतायत जरूर, परंतु गॅप मोठा आहे. बॉल ट्रॅव्हर होईल दणदण करत सीमा रेषा पार दुसऱ्याच बॉलवरती. आणि अर्थातच आपल्या इनिंग मधला पहिला बॉल खेळत असताना मनोजच्या बॅटमधनं आला बॉल सीमा पार. चौकार 4. चांगला फटका. हाफ स्ट्रायकर बॉल होता, मग त्याच्यावरती फुल करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झाला. बॅटर मनोजनं त्याचे इरादे स्पष्ट केलेत. धावसंख्या 5 या आकड्यावरती जातीये. पहिलं षटक मी आधीच उल्लेख केला, हे षटक खूप महत्वाचं आहे, जे गोलंदाजी ट्रॅकवरती राजच्या माध्यमातून हाताळलं जातं. आणि त्याच्या विपक्षामध्ये पहिल्या बॉलला सिंगल आली, परंतु दुसऱ्या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती सातत्यानं आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजांना हे मैदान साथ देतं. त्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल जरूर होतात, परंतु जसं दुपारचं सत्र चालू होतं ना, हवेचा वेग तो विरुद्ध दिशेनं वाहताना बघायला मिळतो. आणि मग तदनंतर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना तो साथ देतोय. परंतु सध्या सकाळच्या सत्रात जर इथनं तुम्हाला साथ मिळतीये, मग ती बॅटिंग चांगली करावी लागेल. आणि सध्या स्थितीला पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्या तर वाच. पुढचा बॉल साईड चेंज केली, राऊंड द विकेटनं आला राज. पुन्हा एकदा खरा बॉल. हा बॉल देखील अर्ध्या पिच वरती हाताळलाय, त्याला पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलंय, परंतु क्षेत्ररक्षक धावतोय, त्याला यश प्राप्त होईल, कारण बॉलची गती तेवढी जास्त नव्हती की तो बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचेल. क्षेत्ररक्षकानं थांबवलं, बॉलला स्टॉप केलं, रिफेक्ट केली, तोपर्यंत 2 धावा त्या कंप्लीट होत असताना आपण पाहू शकता. धावसंख्या 7 धावा धावपलकावरती आहेत. कुठे पहिल्या सत्रात 3 ओव्हरला 8 होत्या, इथे पहिल्या 3 बॉलला 7 आलात. सुरुवात चांगली झाली आहे. आई गावदेवी वसुरी बी या टीमला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहता वसुरीकरांच्या 2 संघ या स्पर्धेत खेळ करणार आहेत. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला गवसणी घालणारा स्ट्रोक, बरोबर त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात केलाय. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये जातोय, बॉल तो रिफेक्ट करतोय, तोपर्यंत एकच सिंगल ती कंप्लीट होत असताना आपण पाहिली. 8 या आकड्यावरती आता टोटल जाऊन पोहोचली आहे. विकेट्स गमावलेले नाहीये. पहिले 4 बॉल ते कंप्लीट झाले. राजच्या माध्यमातून येणारा पुढचा बॉल पुढे टाकला आणि त्याच्यावरती लॉपस्टिक कव्हर ड्राईव्हचा फटका. याही वेळेला हा बॉल मात्र वेगानं निघाला होता, परंतु कुठेतरी त्या क्षेत्रात थोडं का होईना ते क्षेत्र थोडंसं आउटफील्ड तिथे थोडंसं खराब आहे, त्यामुळे जी गती बॉलला हवी होती ती मिळाली नाही. परंतु तोपर्यंत मैदानामध्ये जरी चौकार अडवला असला तरी देखील त्या 2 बॅटरच्या मधोमध रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं बघायला मिळालं. आणि मग 4 धावा त्या मैदानामध्ये पळून काढल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4च्या मदतीने आता धावसंख्या डबल फिगर मध्ये जातीये, जाऊन पोहोचतीये ती बरोबर 12 रन्स ऑन बोर्ड. 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. बॉल झालेत आतापर्यंत 5. पहिलं षटक थोडंसं महागात ठरतंय. चांगली कामगिरी सध्या स्थितीला आपण पाहताय. एका बाजूने मनोज तर दुसऱ्या बाजूने चेतन, दोन्हीही फलंदाज
सेन्सिबल क्रिकेट ते खेळत असताना त्याला आपण पाहतोय. हा बॉल फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस बॉलवरती फटका तर चांगला खेळला. क्षेत्ररक्षक येतोय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करेल, रिफेक करेल, तोपर्यंत एक सिंगल ती होतीये कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरचा खेळ तो झालाय इथनं संपन्न. पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर धावफलकावरती कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता सुरुवात ती झालीये चांगली वसुरीकरांची आणि अर्थात धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 13. पहिलं षटक राज ज्याला हाताळत असताना आपण पाहिलं विकेटलेस राहिलाय तो गोलंदाज. विकेट्स त्या महत्वाच्या असतील. चांगली पार्टनरशिप सध्या स्थितीला 13 धावा आता धावफलकावरती जोडला गेल्या. 41चा पाठलाग करायचा आहे. 13 आलात पहिल्या ओव्हरला, अजून देखील 24 बॉलचा खेळ बाकी राहिला. 4 षटकात येणारी 4 षटकं आणि त्या 4 षटकांमध्ये तुम्हाला बरोबर 28 धावा त्या विजयाकरिता अजून धावफलकावरती लावाव्या लागतील. पहिला सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये, परंतु पहिली ओव्हर सध्या स्थितीला वसुरीकरांच्या नावावरती राहिली कारण 13 धावा पहिल्या षटकात आला. आता सेकंड ओव्हर, सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती महेशच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल, क्लासिकल फटका, परंतु याही वेळेला त्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न खूप चांगले केले. जीवाच्या अकांतानं तो बॉलवरती जाऊन पोहोचला आणि त्यानं धावा वाचवल्यात आपल्या टीम करिता. अर्थातच आपण जर पाहिलं तर 2 टीम सुपोंडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर शेवटचा पुकार असेल टॉस करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय, कारण आपला विपक्षीय टीम डीसीसी डोंगस्ते त्या कर्णधार आणि संपूर्ण टीम इथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये या. जाऊयात मॅचकडे. पुढचा बॉल, वाह काय चेंडू आहे, परफेक्ट चॉर्कर, पॉकेट मधला ठेवणीतला चेंडू, क्रिकेटच्या विश्वातला ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातंय त्याची हाताळणी मैदानामध्ये होत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील. दांडी 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 गुल, फलंदाज बाद. ब्लॅक स्क्रीनच्या मागे ती व्हाईट कार जी पार्क केली आहे ती एकतर आपण त्या बरोबर पडद्याच्या मागे पार्क करा, त्याचं रिफ्लेक्शन थेट मुख्य व्यासपीठावरती होत आहे. जस्ट धन्यवाद. पुन्हा ती हटवायची आहे त्वरित. पहिल्या बॉलला 2 आल्या आणि दुसऱ्या बॉलला जी विकेट आवश्यक होती, जी विकेट महत्वाची होती, त्या पार्टनरशिपला ब्रेक लावायचं होतं आणि ती विकेट प्राप्त करत असताना महेशचा एक चांगला बॉल आणि मग त्याच्यावरती विकेट प्राप्त होत असताना आपण पाहू शकता धावसंख्या 15 वरती आहे. 15 वरती 1 सध्या स्थितीला जे धावफलक आपण पाहता. पुन्हा एकदा वेगानं हाताळला हा बॉल, पुढे टाकला आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातात. आणखी एक बॉल इथे येतो डॉट. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी ती करायला सुरुवात केली महेशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलला त्याच्या विपक्षात एक चांगला फटका आला, परंतु तदनंतर त्यानं लाईन ती बदलली आणि त्याचे टप्पे ते फुलर लाईनचे बनवलेत. हा देखील बॉल बघा पुन्हा एकदा वारंवार पुढे स्लॉट मध्ये टाकले जात आहेत आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिलाय जरूर, परंतु नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू आलाय निर्धाव. कमबॅक करणारं हे षटक सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना महेशला आपण पाहताय चांगली गोलंदाजी पुनरागमन करून देतोय आपल्या टीमला. सलग 2 डॉट आलेत. पुढच्या बॉलवरती काय पवित्रा असेल. या वेळेला फुल टॉस मिळाला आणि त्या फुल टॉसला फुल टोल वसूल केला गेलाय. फेकून दिले बॉलला, बॉल चाललाय सरळ सीमा पार, तो प्रेक्षक कक्ष, त्या प्रेक्षक कक्षाला सलामी देणारा हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. टीम इथपर्यंत पोहोचली गेली सप्तशृंगी माता सुपोंडे टीम जी या स्पर्धेमध्ये खेळ करणार आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीसीसी डोंगस्ते. चला दोन्ही टीम आपण टॉस बॉक्स मध्ये या. सुपोंडे टीमचा कर्णधार पोहोचला, डीसीसी डोंगस्ते टीम आपला कर्णधार तो देखील त्वरित दाखल करायचा. टॉस होईल या ओव्हर नंतर. चांगला बॉल, चांगला बॉल, एक कमबॅक बॉल, एक षटकार त्याच्या विपक्षात आला. कुठेतरी तो फुलटॉस बॉल तो महागात पडलाय त्याला.
त्याच्यावरती तो आक्रमक स्ट्रोक बॅटरच्या बॅटमधनं आणि ओव्हरची ती होतीये समाप्ती. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 वरती आहे. आता येणारे बॉल बाकी राहिलेत 18 आणि त्या 18 बॉलमध्ये विजयाकरिता करायच्या धावा बरोबर 20. 18 चेंडू 20 धावा. समीकरण थोडंसं सोपं आहे परंतु ते अवघड होऊ शकतंय कारण आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीची ही ओव्हर या महेशच्या षटकामध्ये 8च धावा आल्या. पहिल्या षटकात 13 आल्या होत्या. या ओव्हरला 8 आल्या आणि एक महत्वाची विकेट ती देखील प्राप्त करत असताना महेशला आपण पाहिलं. परंतु यापुढची जबाबदारी कुठल्या गोलंदाजावरती दिली जाणार आहे? रोशन येतोय. या टीमचा आणखी एक प्रतिभा संपन्न असलेला खेळाडू, एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका तो सातत्यानं बजावत असतो. बॅटिंग खूप खराब झाली होती त्याच्याकडनं खरं तर त्याच्या टीमला खूप साऱ्या अपेक्षा असतात परंतु बॅटिंगमध्ये तो योगदान देऊ शकलेला नाहीये. परंतु एखादा ऑलराऊंडर खेळाडू तो जेव्हा बॅटिंगमध्ये खराब प्रदर्शन करतो मग तो गोलंदाजीमध्ये त्याचं 100% एफर्ट्स ते देण्याचे प्रयत्न सातत्यानं करतोय. काय रोशन गावितच्या माध्यमातून त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाईल? 18 बॉल आणि त्या 18 बॉलमध्ये विजयाकरिता 20 ची गरज आहे. टार्गेट खूप सोपं आहे परंतु ते देखील अवघड होऊ शकतं. सध्या मैदानाच्या आतमध्ये लपंडावचा खेळ चालू आहे. उंच सावळीचा खेळ जो सतत गेले 3 दिवस आपण पाहता. हा बॉल पुढे टाकलाय बॅटन पाडमधनं. त्याच्यावरती खोदून काढलेला हा बॉल मिडविकेटच्या क्षेत्रात खेळलेला फटका ज्याच्यावरती सिंगल एक कंप्लीट होतीये. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 22 एक धाव. सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन जातीये आणि मग एक डॉट बॉल तो या मॅच मध्ये पुनरागमन देखील करून देणार डीकेपी पाहुणीपाडा टीमला. रोशनचा पुढचा बॉल षटकातील दुसरा चेंडू असेल. वेगानं हाताळला गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं. इथनं आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जात होतं परंतु यष्ट्यांच्या मागे चतुर चाणाक्षपणा दाखवला गेलाय. डायरेक्ट हिट केली गेली. बॅटर नक्की क्रीज मध्ये कुठे उभा होता परंतु तिसऱ्या पंचांकडे केलं जाईल चेक. रिचेक केलं जाणार आहे कारण बॅटर क्रीज वरती कुठे उभा होता. डीसीसी डोंगस्ते टीम कर्णधार पाठवा. आपण खूप आधी पोहोचलाय. आपला कर्णधार तो त्वरित पाठवायचा. 12th मंथ नाहीये. 12th मंथ वसुरी टीम जो काही निर्णय असेल तिसरे पंच दाखल आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. शेवटचा आहे. आता इथनं पुढे जर तुम्ही आले तर तुम्हाला पेनल्टी दिली जाणार आहे याची नोंद घ्या. तिसरे पंच ते दाखल आहेत. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि इथे तो बॅटर खरं तर डिसिजन येण्याच्या अगोदर त्यांनी वाट धरली आहे डगआउटच्या दिशेनं. डिसिजन तो पेंडिंग आहे. बॅटरला माहिती आहे कदाचित की मी क्रीज मध्ये नव्हतो. तिथे स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे की बॅटर नक्की कुठे होता. तिसऱ्या पंचांकडे त्यांनी दाद मागितली आणि तिसरं पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील थोड्याच वेळामध्ये. डीसीसी डोंगस्ते टीम तुम्ही आता इथपर्यंत खूप आधीच पोहोचलाय. मग तुमचा कर्णधार तो त्वरित पाठवायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये तो टॉस करण्याची विनंती आम्ही मान्यवरांना करतोय. नामदेवजी तल्ला साहेब ज्यांच्या माध्यमातून तो टॉस केला जाईल. चला टॉस यावेळेस होतोय. आपण बघू शकाल डोंगस्ते बनाम सुपोंडे बॅटल यावेळेस बघायला मिळलं जाईल. 2 टीम कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले. त्यानंतर नामदेवजी तल्ला आपले मान्यवर सुद्धा उपस्थित झाले. टॉस होईल या ठिकाणी. आपण बघू शकाल सप्तशृंगी माता सुपोंडे बनाम डोंगस्ते छापा असा कॉल झालाय. छापा आलाय. टॉस जिंकला. टॉस जिंकत मित्रा डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करायला समोरच्या टीमला कितपत थांबवण्याचा प्रयत्न तुमचा असेल कारण की समोरची टीम तितक्या ताकदीची आहे. 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही टीमना शुभेच्छा मित्रांनो. चला जाऊया सामन्यामध्ये कारण की चालू तितकाच रंगतदार बघायला मिळला जातोय. धन्यवाद. तिथे टॉस बॉक्स मधनं रिवॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचला गेला. टॉस विन झाली आहे टीम डीसीसी डोंगस्ते आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. म्हणजे
टीम सप्तशृंगी माता सुपोंडे टीमला आपण प्रथम पहिल्या सत्रात बॅटिंग करताना पाहणार आहोत. परंतु जाऊयात मैदानामध्ये जिथे त्या बॅटरकडनं कुठेतरी थोडासा हलजिरगेपणा, अर्थातच तो बॉल डॉट आला होता. त्यानं पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, वाईटकरिता तो मागणी करत होता, परंतु त्याच्या क्रीजमध्ये जाणं ते महत्त्वाचं होतं. क्रीजमध्ये तो उभा नव्हता आणि विकेटच्या मागे चतुर चाणाक्षपणा बघायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून, जिथे धनेश सानेला आपण पाहत आहे. बरोबर वेळेत बॉल यष्टांवरती फेक केली, डायरेक्ट हिट झाली आणि मग त्यानंतर तो फलंदाज बाद झाला. रोशन गावित त्याचं हे षटक. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता होतोय दाखल. डावकुरे आताचा फलंदाज. स्ट्रायकर एंड वरती संदेश आलाय. या संदेशच्या माध्यमातून कशा पद्धतीची कामगिरी केली जाणार. चला स्पीडअप करा. सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये रोशन गावित राऊंड द विकेट आता येतोय, कारण डावकुरे आताचा फलंदाज त्याच्या विपक्षात आला आणि मग त्याच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल इथनं ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर हाताळलाय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. या सामन्याकरिता मुख्य पंचांची भूमिका ऑफिशियल 2 पंच जे मैदानामध्ये पाहत आहे, जिथे समोर मुख्य पंच म्हणून पराग पाटील आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये निखिलला आपण पाहता. आणखी एक बॉल पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर. आणखी एक व्हाईट बॉल, जिथे धावा आल्या नव्हत्या पहिल्या 2 बॉलवरती, परंतु त्या गोलंदाजानं अतिरिक्त चेंडूच्या स्वरूपामध्ये खर्च केल्यात. एक धाव वाचवायची आहे आणि सध्या स्थितीला या पद्धतीनं 2 धावा तुम्ही एक्स्ट्राच्या खर्च केल्या त्या तुम्हाला महागात ठरतील, कारण धावसंख्या आता पुढे गेली, जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपलक्यावरती सध्या तरी लागल्या गेलात. अजून देखील आपण पाहिलं ना तर विजयाकरिता 17 धावसंख्येची गरज आहे आणि त्याकरिता 16 बॉल. लगभग आता बॉल टू रनची मॅच येते. पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला, त्याला उडवलंय, फेकून दिलंय, परंतु क्षेत्ररक्षक येईल आडवा. त्याच्या हातामध्ये साधी सोपी झेल देऊन फलंदाजाला माघारी परतावा लागते. आपल्या इनिंग मधला पहिलाच बॉल खेळत असताना गोल्डन डक त्याच्या वाट्याला येणार आहे, कारण 0वरती बाद होतोय. फलंदाज संदेश बॅक टू द डग आउट. विकेट्स येत आहेत. इथे मी म्हटलं होतं तुम्हाला विकेट देखील वाचवावा लागतील आणि धावा करायच्या. टार्गेट जे 41 सेट केलं पहिल्या सत्रात, नकुल सरांच्या माध्यमातून सांगितलं देखील होतं की 40 पर्यंत तुम्ही पोहोचलात. फायटिंग टोटल ती झाली आहे आणि अर्थातच एक फाईट ती पाहुणीपाडा टीम, DKP पाहुणीपाडा टीम ती देऊ शकते आणि सध्या स्थितीला ते फाईट देत असताना लढतात. शेवटपर्यंत लढायचंय, हार मानायची नाहीये, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळ सातत्यानं अनिश्चितच आहे. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, जोपर्यंत शेवटचा बॉल हाताळला जात नाही, तोपर्यंत आपण सांगूच शकत नाहीये की कुठला संघ विजयी होणार. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ तो क्रिकेटचा आणि तो सध्या स्थितीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कुठेतरी हा सामना DKP पाहुणीपाडाकरांच्या बाजूनं झुकताना देखील पाहू शकताय. धावा जरी कमी असल्या तरी देखील ते लढतायत आणि सध्या स्थितीला धावसंख्या 24 या आकड्यावरती स्थगित आहे. 3 बॉल झालेत या ओव्हरमधले. रोशन गावित विकेट आलात त्याच्या ओव्हरमध्ये 2 आतापर्यंत. हा बॉल टप्पा पडला आणि तदनंतर अनपेक्षित उसळी घेणारा बॉल, तो सरळ विकेट किपरच्या हातात. आणखी एक डॉट. चांगली गोलंदाजी, वनबाउंडचा इशारा दिला जातोय. रोशन गावितनं हे षटक. ते 2 व्हाईट बॉल त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर उर्वरित चेंडू खूप चांगले हाताळले त्या गोलंदाजानं. हा बॉल पुढे टाकला, ओव्हरपिच होता, त्याला समोर व्ही शेप मध्ये फटका खेळला. स्ट्रेट लाईक आरो पद्धतीचा तो स्ट्रोक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी झाली खराबी आणि जशी ती खराबी झाली लगेच एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये घेत असताना दोन्ही बॅटरच्या मधोमध कॉलिंग प्रॉपर होतं. 2 धावा त्या मिळवल्या गेल्यात. महत्वाच्या 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होतील आणि धावसंख्या आता 26 वरती जाऊन पोहोचेल. या ओव्हरचा विचार केला तर 5 बॉल झालेत, शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल त्याच्यावरती लेटकट केलाय, फटका तर चांगला खेळलाय आणि सध्या स्थितीला आपण ते पाहताय. अर्थातच एकच धाव ती कंप्लीट झाली. पंचांना दर्शवले ओव्हरची देखील झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक 3 आणि त्या 3
ओव्हरची समाप्ती झाली. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती 27 लागल्यात. 41चं टार्गेट आहे, म्हणजे अजून 14 करायचे आहेत आणि त्याकरिता तुमच्याकडे 12 बॉलचा खेळ बाकी राहिला. 12 चेंडू 14 धावा. कुठे जी मॅच आपण अगदी बॉल टू रन वरती येताना पाहतोय, कधी डॉट बॉल्स येत आहेत, कधी धावा येत आहेत. त्यामुळे ते रिकवर केलं जात आहे जरूर. एखादा बॉल डॉट येतो, मग पुढच्या बॉलवरती 2 धावा येतात, मग ते दोन्ही बॉल रिकवर होतात. परंतु ज्या 14 धावा 12 बॉलमध्ये करायच्या आहेत ना, त्या धावा बनवण्याकरिता सध्या स्थितीला आपण पाहू शकताय जे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. एका बाजूनं स्ट्रायकर एंडवरती मनोज आणि त्याच्या सोबतीला नवीन बॅटर तो दाखल झालाय अतिश आणि मनोज. आता खेळाडूंवरती सर्वाधिक मोठी जबाबदारी ती या मॅचची असेल, कारण हा सामना जर इथनं जिंकायचा आहे तर चांगली बॅटिंग ती करावी लागेल. आणि त्या 12 बॉलमध्ये करायच्यात विजयासाठी 14 धावा. चला चला स्पीडअप करायचंय. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालाय. रणरित्या आखल्या जातील आणि ज्यानं खरं तर ही मॅच जिवंत ठेवली होती तीच या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं ते दुसरं षटक लाजवाब हाताळलं होतं तोच आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. महेश, त्याचा पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. मग अर्थातच हा डॉट बॉल तो येत असताना आपण संपर्क झालेला नाहीये. मग अर्थातच हा डॉट बॉल तो येत असताना आपण पाहताय. आता येणारे बॉल 11 आणि त्या 11 बॉल मध्ये विजयाकरिता करायच्या धावा अजून देखील 14. 11 चेंडू 14 धावा. हे निर्णायक षटक आहे या सामन्याचं. वेगवान बॉल स्लॉट मध्ये होता, परंतु पुन्हा एकदा बॅटरपासून दूर जातोय. लेग कटर स्वरूपाचा चेंडू बाहेर निघाला बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातात. आणखी एक आला डॉट. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. प्रेशर तो आता बॅटरवरती बघायला मिळतोय, कारण एखाद्या बॅटरच्या विपक्षामध्ये जेव्हा 1 ते 2 बॉल सलगचे डॉट येतात ना, तेव्हा मात्र पुढच्या बॉलवरती कुठेतरी तो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये त्याची विकेट ती देखील फेकताना बघायला मिळालेत. का या बॉलवरती तसंच काही घडेल? यस, मी म्हटलंय तो उल्लेख केला आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा होता, परंतु यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफलाबाद, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. फलंदाज निर्णायक क्षणाला त्याची विकेट. महत्वाचा बॅटर तो बाद होत असताना आपण पाहताय. अतिश बॅक टू द डगआउट. आता मॅच अवघड झाली. काय घडलं? जिथे अगदी 12 बॉल 14ची मॅच आता 9 बॉल 14 वरती येऊन ठेपली. टार्गेट छोटं होतं. छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम आई गावदेवी वसुरी बी त्यांच्या माध्यमातून कुठेतरी झालेली ती बॅटिंग मध्ये खराबी. खरं तर सुरुवात चांगली झाली. डीकेबी पाहुणीपाडा टीमच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या 3 ओव्हरला 8 होत्या, परंतु तदनंतर उर्वरित 2 षटकांमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. त्या 2 षटकांमध्ये योगदान दिलं. प्रत्येक बॅटरनं जो मैदानामध्ये दाखल झाला त्याच्या माध्यमातून कुठेतरी धावा त्या बनवल्या. महत्वाच्या 2-2, 5-5 ते 10-10 धावा त्या एकेका बॅटरच्या बॅटमधनं आल्या आणि त्या योगदानानं कुठेतरी ती धावसंख्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचली. 40 लागला 41चं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना कुठेतरी आता सध्या स्थितीला बागपुटला जाऊन उभी राहिली आहे टीम वसुरी बी. चांगला बॉल. मी म्हटलंय हे षटक निर्णायक आहे या मॅचचं आणि त्या निर्णायक षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती महेश आलाय आणि त्या महेशनं आतापर्यंत त्याच्या माध्यमातून हाताळलेले 4 बॉल, त्या 4 बॉल मध्ये एकही धाव तो खर्च करत नाहीये. लाजवाब, काबिल तारीफ गोलंदाजी महेशच्या माध्यमातून केली जाते. आता 8 बॉल 14चं समीकरण. हा बॉल उडवलाय, फेकून दिला. क्षेत्ररक्षक जज करेल. वेल जज कॅच कॅरी झाली. विकेटचं पतन. आणखी एक सफलता. फलंदाज झाला बाद. विकेट्स येतात. विकेट थांबायचं नाव घेत नाहीये. डॉट बॉल्स आणि विकेट हेच दृश्य या षटकामध्ये सध्या स्थितीला बघायला मिळालंय, कारण आतापर्यंत या ओव्हरला 3 डॉट आलेत आणि 2 विकेट आल्यात. 5 बॉल झालेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये.
कुठे 12 बॉल 14ची मॅच, फक्त 2 धावा त्या तुम्हाला एक्स्ट्रा करायच्या होत्या. एकेका सिंगलनं देखील तुम्ही मॅच जिंकू शकत होते. सिंगल डबलनं ही मॅच तुम्ही जिंकता आली असती, परंतु कुठेतरी मोठ्या फटक्यांवरती दाखवलेला तो विश्वास आणि त्या विश्वासावरती तुम्ही उभे राहिलेले नाहीयेत. तुमच्या वाट्याला अपयश आलंय, कारण आता 7 बॉल 14. आता खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांची गरज. एक मोठा स्ट्रोक या गेममध्ये घेऊन येईल, ही गेम ऑन करू शकतोय. या मॅचचा निर्णायक बॉल. 6 चेंडूंमध्ये किती धावांचं लक्ष राहील तर हा येणारा बॉल सांगून जाईल. गेले 5 बॉल आपण पाहत आहे, जिथे 2 विकेट्स आल्यात, एकही धाव आलेली नाहीये. या स्पर्धेत आतापर्यंत 1 विकेट मिडन षटक ते हाताळत असताना प्रतापला आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. खुपरी बी संघाचा तो खेळाडू, आणि सध्या स्थितीला महेश त्या उंबरठ्यावरती उभा राहिलाय. काय आता 2 विकेट, डबल विकेट मिडन षटक हाताळला जाईल का? येणारा बॉल महत्वाचा. 7 बॉल 14. चांगला फटका, चांगला फटका. आता या बॉलवरती धावा येणार, कारण गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक जरूर येतोय बॉलवरती, दूरवरनं आलेला क्षेत्ररक्षक फेक थोडीशी खराब करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग नाही, कॉलिंग नाही. आणखी एक फलंदाज झाला बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागते. आणि मग इथे आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये ओव्हर ती झाली कंप्लीट, आणि अर्थातच बरोबर 4 षटकं कंप्लीट झालेत. 24 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 24 बॉलमध्ये धाव फलकावरती धावा लावल्या गेल्यात. टीम आई गावदेवी वसुरी बीच्या माध्यमातून 29 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजे विजयाकरिता आता येणारे बॉल 6, आणि त्या 6 बॉलमध्ये करायच्यात विजयासाठी धावा 12. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 बॉल. काय घडेल, काय बिघडेल, कुठला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? सध्या ज्या पद्धतीनं डीकेपी पाहुणीपाडा टीमनं या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे ना, ती काबिल तारीफ. कारण 41 धावा 5 षटकांच्या सामन्यामध्ये डिपेंड करणं तेवढं सोपं नाहीये, परंतु विश्वास ठेवला. गोलंदाजांनी स्वतःला सिद्ध केलं. प्रत्येक गोलंदाजानं त्याचं काम ते बरोबर पार पाडलंय. जी जबाबदारी त्यांच्यावरती दिली ना, ती जबाबदारी सातत्यानं त्यांनी पार पाडली. पहिल्या षटकात जिथे कुठेतरी राज थोडासा महागडा ठरला होता, परंतु तदनंतर त्याच्या माध्यमातून नवीन बॅटर गणेश आलाय. गणेश आणि त्याच्या सोबतीला सूरज, म्हणजे दोन्ही बॅटर आता मनोज उभा आहे. गणेश बाद झालाय, यस नो डाऊट, आणि त्याची जागा घेण्याकरिता नवीन बॅटर सूरज आलाय. खरं तर मनोजला आपण पाहताय सलामीवीर, प्रमुख फलंदाज या टीमचा. सलामी करण्याकरिता तो मैदानामध्ये उभा झाला, शेवटपर्यंत तो उभा आहे. परंतु त्यानं आतापर्यंत दिलेली एकतर्फी झुंज आपल्या टीम करिता शेवटला तो विजय काय प्राप्त करून देणार? स्ट्रायकर एंड वरती देखील तोच बॅटर आहे. 6 बॉल, आणि त्या 6 बॉलमध्ये करायच्या 12 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय. नाव कळवा, बॉलर्स नेम रोशन दळवी. रोशन दळवी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. त्याचा पहिला बॉल राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल हेलिकॉप्टरच्या साह्याने उडवलाय. गोलीच्या वेगानं बॉल निघाला. क्षेत्ररक्षक येतो आणि तितक्याच वेगाने केली जाते फेक, परंतु फेक थोडीशी खराब होती. ॲक्युरेट फेक, डायरेक्ट विकेट कीपरकडे पुलर लेनची फेक ती करणं गरजेची होती, परंतु खूप टप्प्यानंतर तो बॉल, आणि तो देखील तिथे कुठेतरी आउटफील्ड जिथे माती जास्त आहे त्याच्यावरती स्लो झाला. आणि मग 2 धावा त्या सहजरित्या कंप्लीट होत असताना आपण पाहिलात. आता येणारे बॉल 5 बाकी आहेत, आणि त्या 5 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात त्या बरोबर 10. 5 चेंडू 10 धावा. प्रति बॉलवरती 2-2 धावांची गरज जी सध्या स्थितीला आहे. पहिल्या बॉलला 2 आल्या. 5 चेंडू 10ची मॅच या सामन्यात आपण पाहायला. रोशन दळवीवरती डीकेपी पाहुणीपाडाकरांची संपूर्ण धुरा, तर स्ट्रायकर एंडवरती मनोज, त्याच्यावरती संपूर्ण विश्वास तो त्याच्या टीमचा आहे की तो जर मैदानामध्ये उभा राहिला तर त्या धावा करू शकतो. आणि सध्या स्थितीला बॅक टू बॅक 2 बॉलला 2-2 धावा त्या पळून काढल्या गेल्यात. आता 4 बॉल 8, 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. या धावा कशा पद्धतीने चेस होणार? सध्या तरी पहिल्या 2 बॉलवरती 2-2 धावा त्या पळून काढल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे, परंतु सलामी करण्याकरिता पहिल्या षटकापासून हा बॅटर मैदानामध्ये उभा होता. त्याला
स्ट्रायकर एंड पासनं खूप काळ दूरवरती ठेवलं. नॉन स्ट्रायकर एंडवरती त्यानं जास्तीचा वेळ घालवला. आतापर्यंत तो सलामीला जरी आला असला तरी देखील त्यानं 6च बॉल खेळलेत. 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुमचा सलामीवीर 6च बॉल खेळतोय. कुठेतरी या झालेल्या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात. हा फटका चांगला उडवलाय, परंतु ही कॅच महत्वाची आहे. ही कॅच नाही तर मॅच होती, परंतु त्या क्षेत्ररक्षकाकडनं झाली ही चूक. ही चूक तुम्हाला विजयाकडनं दूर घेऊन जाईल, पराजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आता ही मॅच बनली. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आई गावदेवी वसुरी बी टीम मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल बाकी आहेत. 3 चेंडू विजयासाठी करायच्या धावा 2. त्या क्षेत्ररक्षकाकडनं काय झालंय, ही चूक किती महागात ठरेल. महत्वाची कॅच होती, महत्वाची कॅच होती. कॅच त्यानं कॅरी देखील केली, परंतु कुठेतरी त्यानं बाउंड्री लाईन वरती तुम्ही क्षेत्ररक्षण करताय, मग त्या क्षेत्ररक्षकाची जबाबदारी असते की तुम्ही नक्की कुठे उभे आहात. सीमारेषेच्या बाहेर गेला तो क्षेत्ररक्षक, बॉलला घेऊन गेला आणि षटकार देखील प्राप्त झाला. आता मॅच मध्ये कुठेतरी त्या षटकारानं ट्विस्ट निर्माण झालं. एका हाती सामना फिरला वसुरीकरांच्या बाजूनं, कारण आता बॉल बाकी आहे 3 धावा करायच्यात विजयासाठी 2. पायावरती टाकलाय हा बॉल, परंतु ऑफ स्टंप मिस होता. अतिरिक्त शफल झाला आणि फलंदाजाला माघारी परतावा लागला आणि जो बॅटर स्ट्रायकर एंड वरती हवा होता तो फलंदाज मात्र बाद होईल, कारण क्रॉसिंग झालेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत असताना ज्याच्या बॅटमधनं त्या धावा आल्या तो मनोज आता माघारी परतेल. अजून देखील सामना संपलेला नाहीये. मी म्हटलं होतं क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. आता येणारे बॉल 2 आणि त्या 2 बॉल मध्ये विजयाकरिता करायची धाव 1. 2 चेंडू 1 धाव, 1 धाव 2 बॉल. काय घडेल काय बिघडेल. नवीन बॅटर, न्यू बॅटर्स कमिंग इन बॅटिंग स्टान्स वरती. सूरज स्ट्रायकर एंड वरती त्याची साथ देण्याकरिता खरं तर समीर मैदानामध्ये दाखल झालाय. 2 बॉल 1, 2 चेंडू 1 धाव. स्पीडअप करायचं. यापुढील होणारी मॅच आणखी एक बिग फाईट बघायला मिळेल. सुपोंडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीसीसी डोंगस्ते, या 2 टीम दरम्यान ती मॅच आपण पाहणार आहोत. परंतु सध्या स्थितीला हा मॅच आणि या मॅच मध्ये रंगतता ती वाढली. आता 2 बॉल 1 हा बॉल महत्वाचा बॉल आणि त्या महत्वाच्या बॉल ती कंप्लीट केली जाईल. विजयी होणारे टीम अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी वसुरी बी डीकेपी पाहुणीपाडा टीमनं शेवटपर्यंत लढत दिली, शेवटच्या श्वासापर्यंत लढले, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाकडनं झालेली ती चूक, एक चूक तुम्हाला विजयापासून दूर घेऊ. कॅचेस विन द मॅचेस असंच नाही म्हटलं जात. पकडो कॅच जितो मॅच हे असंच म्हटलं जात नाहीये. तुम्ही कॅच कॅरी करा, कॅच पकडा, मॅच जिंका. आणि एवढ्या निर्णायक क्षणाला ती झेल कॅरी देखील झाली होती, परंतु त्या क्षेत्ररक्षकानं कुठेतरी झालेली त्या